आत्मा नमस्ते ऑल ऑफ यू. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. आजच्या सेशनला आत्मा नमस्ते. आजच्या सेशनला हजर असलेला सर्व विद्यार्थी वर्ग आणि पालक वर्ग तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. ब्रह्मांड ही ऊर्जा रेकी या ऊर्जेसोबत जोडण्यासाठी प्रत्येकाला एक उत्सुकता असते आणि मागच्या रविवारी आपण सेशन घेतल्यानंतरही यावेळेस अनेक पालक वर्गांचे फोन होते की आमची मुलं अभ्यासाला बसतात परंतु अभ्यासाला बसल्यानंतर एका जागेवर स्थिर होत नाहीत. अगदी थोड्या वेळातच अभ्यासाचा कंटाळा येतो, 5-10 मिनिटांमध्ये चुळबुळ सुरू होते आणि एका वेळेस एका ठिकाणी लक्ष लागत नाही. अनेक 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 प्रश्न होते समोर. तर या प्रश्नांना खरंच उत्तर देण्यासाठी मी समर्थ आहे नाही ते ब्रह्मांड ही ऊर्जा ठरवणार आहे. पण एवढं मात्र नक्की की ऊर्जेसोबत जुडल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये एक सकारात्मक बदल घडून येणार आहे, हा मी शब्द देते सर्वांना. ओके, तर बघा ब्रह्मांड ही ऊर्जा रेखी म्हणजे काय आणि या ऊर्जेचा विद्यार्थी दशेमध्ये कशा प्रकारे स्वतःसाठी उपयोग करावा हे आपण आज बघणार आहे. खर तर कसा करावा हे मी नाही सांगू शकणार, कारण ब्रह्मांड ही ऊर्जा रेखीचे काही नियम आहेत हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मी एवढं मात्र सांगेल की विद्यार्थी जीवनामध्ये या ऊर्जेचा वापर आपण कोठे कोठे करू शकतो. आणि सर्वात महत्वाचं आणि सगळ्यात पहिले डिक्लिअर करते, ब्रह्मांड ही ऊर्जा रेकी म्हणजे काय तर माझ्याच आतमध्ये असलेली ऊर्जा. माझ्याच आतमध्ये असलेल्या ऊर्जेचा मी मोठ्या प्रमाणात वापर कसा करायचा हे शिकून घ्यायचं आपल्याला. काही वेगळं नाही आहे. आणि त्यामुळे मी माझ्या ऊर्जेचा वापर केला म्हणून मी इतरांचं नुकसान करत आहे, होणार नाही. माझ्या फायद्यासाठी आणि इतरांच्या फायद्यासाठी सुद्धा मी ऊर्जेचा वापर कसा करणार आहे हे आपण आणि माझ्या आतमध्ये आहे जी ऊर्जा, त्या ऊर्जेचा मी सहजतेने वापर पूर्णपणे कसा करावा ज्याच्यावर माझा पूर्ण अधिकार आहे प्रत्येकाचा. माझ्याकडे जे आहे, जे माझं आहे त्याचा मी मोठ्या प्रमाणात वापर करणे हा अधिकार आहे ना आपला की नाही आहे? यस आहे. आणि त्याचा सकारात्मक दृष्टिकोनातून वापर कसा करावा हे त्याही पेक्षा गरजेचं आणि महत्वाचं, आणि ते आपण या सेशन मधून बघणार आहे. आणि यस, जेव्हा विद्यार्थ्यांसाठी ब्रह्मांड ही ऊर्जा रेखीचा वापर कसा करावा हे आपल्या सेशन मध्ये आपण शिकणार आहे. आजच्या सेशन मध्ये आपण कोठे कोठे वापर करायचा हे शिकणार आहे. ते केल्यामुळे किंवा ते करत असताना मी इतरांना मागे ओढून पुढे स्पर्धा जिंकेल असं नाही, तर मी माझ्या क्षमता कशा वाढवणार यावर तो भर असणार आहे. आणि हेच होणार आहे. मी दुसऱ्यांना हरवण्यासाठी काही करेल नाही, मी मला जिंकवण्यासाठी माझ्या ऊर्जेचा, माझ्या क्षमतेचा पूर्ण वापर करण्यासाठी मी ऊर्जेचा वापर कसा करावा, माझ्या ऊर्जेचा वापर मी पूर्णपणे कसा करावा हे मला शिकायचं आहे. कारण ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जुडल्यामुळे मी दुसऱ्याची ऊर्जा कमी करू शकत नाही किंवा मला दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये चुकीचं काहीही करता येत नाही, ते मी करूच शकत नाही. हे का करू शकत नाही यामागचं सायन्स मी तुम्हाला अनेक सेशन मध्ये सांगितलेलं आहे ना सांगितलेलं. यस, मी हेच सांगणार आहे आणि हेच शिकवणार आहे की माझ्या ऊर्जेचा मी वापर सगळ्यात जास्त कसा करावा. हे एवढ्याच प्युअरली सगळ्या गोष्टी होत असतात. कारण रेकी म्हणजे काय, ऊर्जा म्हणजे काय, त्या ब्रह्मांडाची ऊर्जा म्हणजे काय तर माझ्या फायद्यासाठी त्या ब्रह्मांडाने दिलेलं आहे मला अगोदरच मला पूर्ण वापरण्यासाठी, पण मी वापरत नाहीये. आणि जसं सर्व जे सदस्य आता आपल्या सेशनला जॉईन होतील किंवा झालेले आहेत त्यांनी जे शिकलं आहे किंवा त्यांच्याकडे जी ऊर्जा आहे तीच या ब्रह्मांडातल्या प्रत्येक विद्यार्थ्याकडे आहे, प्रत्येक व्यक्तीकडे आहे. फक्त ज्याला या ऊर्जेचा वापर कसा करायचा योग्य प्रकारे, ज्यांनी मोठ्या प्रमाणात ऊर्जेचा वापर केला आहे त्यांनी प्रगतीपथावर गेले आहेत. ज्यांनी ऊर्जेचा वापर कमी केला आहे ते कुठेतरी मागे आहेत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की या जगामध्ये अगदी सख्खे 2 भाऊ आहेत ना, त्यांच्या सुद्धा प्रगतीमध्ये कमी जास्त आहे, त्यांच्या सुद्धा आयुष्य वेगवेगळं आहे ना. अगदी जुळे एकाच आईच्या पोटी एकाच वेळेस जन्माला आलेल्या दोघांचं आयुष्य वेगळं असतं का, तर एक जण ऊर्जेचा वापर कशा प्रकारे करतो आणि दुसरा कशा प्रकारे करतो. ज्यांनी ऊर्जेचा वापर
योग्य प्रकारे केला, ज्यांनी ऊर्जेचा वापर योग्य प्रकारे कसा करावा हे सहजतेने ज्याला टेक्निक शक्य झालं त्याच्या आयुष्यामध्ये प्रगती झाली जास्त. एवढाच सायन्स आहे आणि हेच अध्यात्मशास्त्र सांगतं आणि हेच मानसशास्त्र सुद्धा सांगतं. तर बघा विद्यार्थ्यांनो, आजच्या सेशन मध्ये आपण बघणार आहे की ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी म्हणजे काय आणि या ऊर्जेचा वापर मी स्वतःसाठी केल्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये कुठे कुठे कसा कसा फरक पडतो. मी तुम्हाला सगळ्यांना अगदी सोप्या भाषेमध्ये विचारणार आहे, सांगणार आहे. आपण सर्वांनी अनेक साधू संत महात्म्यांच्या कथा ऐकल्या आहेत आणि आपण सिरियल सुद्धा पाहिलेले आहेत. पाहिलेले आहे जसं शिर्डीचे साईबाबा ऐकलं आहे, पाहिलं आहे. यस. आणखी आपले संत स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटचे, हो ना? बरोबर आहे का माझं? पाहिलं आहे? पाहिली आहे कथा की नाही पाहिली आहे की माहितीच नाहीये? कोण सांगेल मला त्या कथेमध्ये काय आहे? तर काय होतं कोण सांगेल? हँड राईज करा. काय बघलं होतं आपण? काय बघलं होतं? अनम्यूट करा. स्वामी समर्थ काय करतात? नाही माहिती? अच्छा. साईबाबांनी शिर्डीच्या एक मंत्र दिलाय मॅडम. मंत्र दिला आहे. ओके. आणि त्यांनी काय केलं होतं साईबाबांनी? अनेक लोकांचं दुःख हरण केलं होतं. हा यस. त्यांनी आणि त्यांच्या ऊर्जेचा उपयोग केला होता. यस ऊर्जेचा वापर केला होता. त्यांनी केलेल्या ऊर्जेच्या वापरामुळे अनेकांच्या आयुष्यामध्ये आपल्या हा चालेल. माईक बंद करता प्लीज. हा. अनेकांच्या आयुष्यामध्ये आरोग्य संपन्नता आली होती. अनेकांचं दुःख हरण केलं होतं. बरोबर? यस. आपल्या अथर्व वेदामध्ये वेद आहेत ना आपल्या अथर्व वेदामध्ये या ऊर्जेचा उल्लेख आहे. अगदी मी या दोनच संतांचं नाव घेतलं, आपल्या महात्म्यांचं नाव घेतलं. याचा अर्थ असा नाही की इतरांनी या ऊर्जेचा वापर केलेला नाही. अगदी या ब्रह्मांडामध्ये आतापर्यंत जेवढ्या साधू संत महात्म्यांचं आपण नाव घेतो त्या प्रत्येक महात्म्यांनी ज्या ऊर्जेचा वापर केलेला आहे तीच ऊर्जा आपण सुद्धा वापरणार आहे. मग ते शेगावचे गजानन महाराज असू देत, महावीर असू देत, काय काय कुठल्याही धर्मातील, कुठल्याही पंथातील आपल्या जे ज्ञान आपल्या भागवत कथेमध्ये, भागवत गीतेमध्ये आहे तेच ज्ञान बायबलमध्ये आहे, कुराणमध्ये आहे. शब्द वेगळे आहेत, अर्थ एकच आहे. प्रत्येक धर्माची शिकवण एकच आहे. हे माहिती आहे ना सर्वांना? प्रत्येक धर्माची, प्रत्येक पंथाची शिकवण एकच आहे. काय आहे माहितीये? प्रत्येक धर्मामध्ये, प्रत्येक पंथामध्ये एक सांगितलेलं आहे की माणसातला माणूस ओळखा. माणूस ओळखा. प्रत्येक पंथामध्ये, प्रत्येक धर्मामध्ये सांगितलेलं आहे तुझं आहे तुझ्याजवळ त्याला शोध. तुझ्या आतमध्ये जे आहे ना त्याचा पूर्ण वापर कर. अहम ब्रह्मास्मी प्रत्येक धर्मामध्ये सांगितलं आहे. कुठल्याच धर्मामध्ये असं नाहीये सांगितलेलं की बाहेर ऊर्जा शोधा. बाहेर ऊर्जा शोधतो याचं कारण ते माध्यम आहे. कुठल्या माध्यमातून शोधावी? कुठे आपलं मन स्थिर करावं? मंदिरमध्ये असो, मस्जिदमध्ये असो, गुरुद्वारामध्ये असो, आपलं मन स्थिर करण्यासाठी ती जागा म्हणून दिलेली आहे. तेथे आपण आपलं मन स्थिर करावं ते माध्यम दिलेलं आहे किंवा त्या जागेवर जाऊन तेथील ऊर्जा घेण्यासाठी आपल्यासाठी ते ठिकाण दिलेलं आहे. परंतु तेथे जाऊन सुद्धा आपल्याला काय सांगितलेलं आहे?
तेथे जाऊन सुद्धा शोधायचं कोणाला आहे, कुठे आहे? आतल्या शांतीला शोधायचं आहे, आतल्या ऊर्जेला शोधायचं आहे. असंच आपल्या प्रत्येक धर्मामध्ये, प्रत्येक पंथामध्ये, प्रत्येक ठिकाणी सांगितलेलं आहे. येस, अथर्व वेदामध्ये या ऊर्जेचा उल्लेख झाला होता. अथर्व वेदामध्ये, अथर्व वेदामध्ये उल्लेख झालेली ही ऊर्जा, नक्कीच मी तुम्हाला एवढं सांगते, रेखी ऊर्जा असा अथर्व वेदामध्ये उल्लेख नसेल. ओके, रेखी ऊर्जा हा शब्द नसेल अथर्व वेदामध्ये, मात्र अथर्व वेदामध्ये ऊर्जा हे आहे. आपण काय केलेलं आहे, आपण प्रत्येकाने ऊर्जेला वेगळं नाव दिलं आहे. ज्याप्रमाणे अनेक धर्म, अनेक पंथ आहेत आणि प्रत्येक धर्मामध्ये, प्रत्येक पंथामध्ये मी कोणाला मानते, त्याला मी माझं ऊर्जा स्थान मानलेलं आहे, त्याला मी माझा देव मानला आहे, त्याला मी माझं आराध्य मानलेलं आहे. असंच आहे. येस, सेम त्याच प्रकारे ऊर्जेचं नाव प्रत्येकाने वेगळं ठेवलेलं आहे. पण म्हणून मग ऊर्जा वेगवेगळी आहे का? नाही. जो श्वास मी घेते तोच श्वास या ब्रह्मांडातील प्रत्येक व्यक्ती घेते. असं काही आहे का की येथे आमच्या शेगाव जवळ आम्ही वेगळ्या प्रकारचा श्वास घेतो, आमच्यामध्ये वेगळी ऊर्जा आहे आणि तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील आणि काही लोक विदेशामधून सुद्धा बसलेले आहेत, तर तुमच्याकडे असलेली हवा वेगळी आहे, तुमच्याकडे असलेली ऊर्जा वेगळी आहे, ज्या ऊर्जेच्या भरवशावर तुम्ही जिवंत आहात. नाही ना? प्रत्येकाकडे असलेला श्वास एवढंच नव्हे, तर आपण जगाच्या पाठीवर कोठेही गेलो, म्हणजेच काय, तर या विश्वामध्ये कोठेही गेलो तरी प्राणा एकच आहे, प्राणशक्ती एकच आहे, ती ऊर्जा एकच आहे. ज्या ऊर्जेच्या, ज्या जैविक ऊर्जेच्या भरवशावर तुम्ही आणि मी, आपण सर्वजण जिवंत आहोत, एकच आहे का की नाही? अंगठा दाखवा मला. एकच आहे ना? यस. छोट्यांना समजते आहे, विद्यार्थ्यांना कळते आहे मी काय म्हणते आहे, की आपण ज्या गोष्टीसाठी, ज्या गोष्टीमुळे आपण जिवंत आहोत आज, तो श्वास तुमचा, माझा, प्रत्येकाचा एक आहे ना? यस, आपण प्रत्येक जण एकच श्वास घेतो आहे. या संपूर्ण विश्वामधील प्रत्येक व्यक्ती ज्या ऊर्जेच्या माध्यमातून, ज्या जैविक ऊर्जेचा वापर करून आज रोजी जिवंत आहे ना, ती त्या एकाच ऊर्जेच्या भरवशावर आहे. आणि याच ऊर्जेचा उल्लेख अथर्व वेदामध्ये केलेला आहे. आणि त्या वेदांपासून बघा, तेव्हापासून किंवा वेद लिहिण्याच्या अगोदर पासून सुद्धा ऊर्जेचा वापर केला जात आहे, हे पण लक्षात घ्या. तर या ऊर्जेचा वापर करणे म्हणजे काय, तर माझ्या आतमध्ये जे काही आहे, ज्याला मी काय म्हणते आहे बघा, मी म्हणते माझा श्वास. ओके, कोणी म्हणते माझ्या आतमध्ये असलेली जैविक ऊर्जा, कोणी म्हणते त्याला प्राणा, कोणी म्हणते प्राणशक्ती, कोणी म्हणते विश्वशक्ती, कोणी म्हणते दैवीय शक्ती. ओके, मी ज्या ऊर्जेच्या असण्याने माझ्या आतमध्ये जिवंतपणा आहे, आता मी तुमच्या सोबत बोलत आहे, आता तुम्ही माझ्या समोर बसलेले आहात, या विश्वव्यापी ऊर्जेमुळेच, या विश्वामध्ये असलेली ती ऊर्जा एकच आहे, तुमच्या माझ्या आतमध्ये आहे, फक्त आपण त्याला नाव वेगळं दिलेलं आहे. कोणी काय म्हणतो, जीव म्हणजे काय, तर पाण्याचा थेंब, कोणी त्याला एक थेंब सुद्धा म्हणतं, कोणी याला प्रकाश म्हणतो, हा प्रकाश आतमधून निघून गेला ना की आम्ही गेलो, असं म्हणतात. मग तुम्ही आणि मी ज्या ऊर्जेच्या भरवशावर आज जिवंत आहे, त्या ऊर्जेचा वापर आपण कशासाठी करतो आहे, आजपर्यंत आपण अभ्यास करण्यासाठी त्याचाच वापर केलाय, एवढं लक्षात घ्या. आजपर्यंत माझी स्मरणशक्ती वाढवण्यासाठी मी त्याच ऊर्जेचा वापर केलेला आहे आणि त्याचाच वापर करून मी माझी बौद्धिक क्षमता वाढवलेली आहे. तुम्ही आतापर्यंत ज्या क्लासमध्ये आलेले आहात आणि जेवढी प्रगती केलेली आहे ना, याच ऊर्जेचा वापर करून केलेली आहे. नाही असं नाहीये, कारण तुम्ही याच ऊर्जेच्या मुळे आपली स्मरणशक्ती वाढवली, याच ऊर्जेच्या मुळे आपण आपल्या आई बाबांनी आपल्याला सांगितलेलं काम करतो, याच ऊर्जेचा वापर करून आहे ना आपण एकमेकांसोबत फोनवर बोलतो, एकमेकांसोबत कनेक्ट आहे. कारण आहे ना, ऊर्जा फक्त ट्रान्सफर होत असते या माध्यमातून त्या माध्यमात, त्या माध्यमातून त्या माध्यमात. अणु आणि रेणू, अनेक विद्यार्थी मोठे आहेत, अणु आणि रेणू हा कन्सेप्ट त्यांनी शिकलेला आहे.
आणि अणु आणि रेणूच्या माध्यमातून या विश्वाची रचना आहे. अणु आणि रेणूच्या या तरंगाच्याच माध्यमातून एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत संपर्क साधला जात आहे. या माध्यमातून किंवा जे काही आहे आज रोजी तर सर्व बँकिंगचे व्यवहार सुद्धा याच तरंगाच्या माध्यमातून होत आहेत. एका क्षणामध्ये आपण बटन दाबतो आणि एका क्षणामध्ये ट्रान्सफर होतात पैसे दुसऱ्या अकाउंटला, होतात ना? येस. हे कोणती ऊर्जा काम करते आहे? अणुरेणू. ओके, त्याच तरंगाच्या माध्यमातून सर्व गोष्टी होत आहेत. आपण काय म्हणतो त्याला? रेंज आहे. आपण काय म्हणतो त्याला? वायफाय आहे ना. आपण काय म्हणतो त्याला? वेगवेगळ्या प्रकारात म्हणतो आहे ना. येस. तर काय आहे, तर जे काही आहे ते सर्व आणि सर्व या तरंगांच्या माध्यमातून आहे. आणि हेच सर्व काही कसं वाढतं? माझ्या कळत नकळतपणे मी आजपर्यंत ऊर्जेचा वापर केलेला आहे. नक्कीच. म्हणूनच काय आपण सगळेजण जिवंत आहोत. फक्त आपण येथे आल्यानंतर काय करणार आहे? या शक्तीचा, या ऊर्जेचा, या प्राणशक्तीचा, या विश्वव्यापी शक्तीचा आपण वापर जाणीवपूर्वक करणार आहे. मग मॅडम तुम्ही रेकी का म्हणता? मी रेकी यासाठी म्हणते आहे, कारण बघा आपल्या अथर्ववेदामध्ये या ऊर्जेचा उल्लेख झालेला आहे. त्यानंतर अनेक साधू संत महात्म्यांनी या ऊर्जेचा वापर केला. प्रत्येक सजीव व्यक्तींनी वापर केला. महात्म्यांनी या ऊर्जेवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. आणि गौतम बुद्धांनी या ऊर्जेचा मोठ्या प्रमाणात वापर केला आणि अनेक अनुयायी घडवले, त्यांचे शिष्य घडवले. त्यांनी सुद्धा या ऊर्जेचा वापर केला आणि जगासाठी ते ओपन केलं. मग बुद्धांच्या या ऊर्जेबद्दल संपूर्ण विश्वामध्ये माहिती झाली की एक बुद्ध आहेत कुठेतरी, तर ते बाबा अगदी दुरून सुद्धा एखाद्या व्यक्तीवर उपचार करतात. त्यांच्या सानिध्यामध्ये असलेल्या व्यक्तींची बौद्धिक क्षमता, त्यांच्या सानिध्यामध्ये असलेल्या व्यक्तींच्या क्षमतांचा एवढा मोठा छान विकास झालेला आहे, ही ख्याती संपूर्ण विश्वभर पसरली. आणि मग हे नेमकं काय आहे बरं, हे शोधण्यासाठी हे आता जे आपल्याला स्क्रीनवर दिसत आहेत डॉक्टर मिकाऊ उसुई. बघा, हे होते जापानला. आणि जापानमध्ये हे असलेले डॉक्टर, प्राध्यापक, एक तत्वज्ञानी यांना असं वाटलं की भारतामध्ये बुद्ध हे नेमकं यांच्या ऊर्जेचा वापर जो होत आहे हा नेमका कशा प्रकारे होत आहे बरं, काय आहे हे आपण शिकूया किंवा याबद्दल मला जाणून घ्यायचं आहे. म्हणून ते भारतामध्ये आले. आणि त्यांनी काय केलं, तर त्यांनी येथे शासनाची परमिशन घेऊन येथून नालंदा विद्यापीठातून जे मिळेल ते छोटं मोठं काही साहित्य कॉपी करून नेलं आणि जपानमध्ये त्या टेक्निकचा वापर करून त्यांनी ध्यानधारणा केली. आणि ध्यानधारणा केल्यानंतर त्यांना पुन्हा नव्याने या ऊर्जेचा शोध लागला. जसं आपण आता रेकी शिकल्यानंतर काय म्हणतो की हो मॅडम मला आहे ना स्वतःमध्ये हा बदल जाणवतोय, तो बदल जाणवतोय, सेम असं डॉक्टर मिकाऊ उसुई यांना या ऊर्जेचा शोध लागला. त्यांनी मोठ्या प्रमाणात ध्यानधारणा केल्यानंतर आणि मग त्यांना समजलं की या ऊर्जेचा वापर कसा करायचा. शोध लागला बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे. आणि जसं जसं हळूहळू त्यांनी त्यांच्या टेक्निक पुढे केल्या. आणि म्हणून आज रोजी या ऊर्जेला काय म्हटलं जातं, रेकी. का, तर हा शब्द आलेला आहे जापानवरून. सेम ऊर्जा एकच आहे. हीच ऊर्जा भारतामध्ये वापरली गेली, तीच ऊर्जा जपानमध्ये केल्या गेली. परंतु पुन्हा जपानमध्ये डॉक्टर मिकाऊ उसुई यांनी त्यावर नवा शोध किंवा पुन्हा त्यासोबत एक नव्या टेक्निक जोडल्या असतील, जे काय असेल ते, आणि यामध्ये भर टाकला या ऊर्जेचा. आणखी आपण शास्त्रशुद्ध पद्धतीने कसा वापर करावा या आध्यात्मिक ऊर्जेचा हे शिकवलं. आणि म्हणून हा शब्द पुन्हा ती ऊर्जा तिकडनं आपल्याकडे आली. पुन्हा तिकडनं आपल्याकडे आली म्हणजे त्यांनी जे अनुयायी घडवले, त्यांनी जे शिष्य घडवले, त्या शिष्यांमार्फत पुन्हा आपल्यापर्यंत आली. म्हणजे आज रोजी आपण जे टेक्निक वापरतो आहे ते डॉक्टर मिकाऊ उसुई यांनी दिलेले वापरतो आहे. आणि याला मूळ शब्द दिला मग त्यांनी रेकी. का, तर या
जापान या देशामध्ये रे म्हणजे काय असते तर त्याचा अर्थ होतो विश्वव्यापी आणि की म्हणजे काय तर जीवनशक्ती. म्हणजे काय तर या संपूर्ण विश्वामध्ये वापरल्या जाणारी जीवन जगण्यासाठी जी शक्ती आहे ती शक्ती म्हणजेच रेकी शक्ती. कळलं तुम्हाला? कळलं तुम्हाला? संपूर्ण विश्वामध्ये जी शक्ती वापरल्या जात आहे, जी ऊर्जा वापरली जात आहे, ती ऊर्जा म्हणजेच हीच विश्वव्यापी ऊर्जा. मग याला तुम्ही काय म्हणा? याला तुम्ही प्राणा म्हणा, याला तुम्ही तुमच्या भाषेमध्ये आपल्या गुरुनी दिलेला मंत्र म्हणा. मग ताईंनी सांगितलं त्याप्रमाणे यस. मंत्र जाप करून सुद्धा आपण जेव्हा ऊर्जा घेतो ना तेव्हा आपण तीच आध्यात्मिक ऊर्जा आपल्याकडे ग्रहण करत असतो, खेचून घेत असतो मोठ्या प्रमाणामध्ये आणि तिचा वापर आपल्या विकासासाठी करत असतो, आपल्या मनशांतीसाठी करत असतो. आजच्या सेशन मध्ये मात्र आपण काय बघणार आहे? आजच्या सेशनचा विषय थोडासा छोटा आणि अत्यंत महत्वाचा आहे. याच ब्रह्मांडीय ऊर्जेचा वापर आपल्याला करायचा आहे. पण त्या अगोदर मी एक वेळ अनम्यूट करेल आणि विद्यार्थ्यांना विचारेल की खरोखर तुम्हाला मी सांगितलेली रेकी म्हणजे काय हे समजलं काय? मी तुम्हाला अनम्यूट करण्याची संधी देते. तुम्हाला कळलं का? कोणी पण माईक सुरू करा. छोटे छोटे मला भरपूर दिसत आहे. गोष्टी दिसत आहे. तुम्ही सर्वजण बसले आहे ना तुमच्या आईच्या बाबाच्या नावावरच बसलेले आहात. मला तुमचं नाव कसं समजेल? शीतल कावडे. बोला बोला. कळलं तुम्हाला की मंदाताई गायकवाड त्यांच्याजवळ बसलेला आहे एक विद्यार्थी. कळलं? अनम्यूट करा. समजलं बेटा? ऊर्जा म्हणजे काय समजलं का? अजून पण नाही समजलं? बोला बोला. नसेल समजलं तर आपण पुन्हा वेगळ्या शब्दांमध्ये बघूया. ऊर्जा म्हणजे काय समजलं का? तर बघा, नाही समजलं? पुन्हा सांगूया? ओके, काही हरकत नाहीये. तर बघा, आपण कधी-कधी असं होते अंडरस्टँड. ओके, मी तुम्हाला अलो नाही केलं का? माईक ऑन नव्हता होत का? ओके, आता माईक ऑन होईल. चला बोला आता. आता करू शकता तुम्ही माईक ऑन. हो मॅम, खूप खूप छान पद्धतीने सांगताय तुम्ही. ओके, कळतंय. करते. विद्यार्थी मित्रांनो, छोटे बच्चे सांगतील मला कोणीतरी. ही. मंदाताई जवळची बेबी. हां. ओके. ओके. छान. तर बघा सांग. हां. नाही समजलं. सांग ना मग. समजलं पुन्हा नाही समजलं तिला. ओके, नाही समजलं हरकत नाही. कारण बघा ऊर्जा हा विषय अगदी सोपी आहे असं नाही. ऊर्जा हा विषय समजून घ्यायला थोडासा कठीणच जाणार ना. काय हरकत नाही. आपण पुन्हा बघूया. बघा बरं, मला एक विचारायचं आहे सगळ्यांना. कधी-कधी असं झालं, की आपलं डोकं दुखलं, की आपण काय करतो सांगा मला? ज्यांनी डोकं दुखलं, की आपण काय करतो? सगळ्यात छोट्यांनी माईक ऑन करा आपले. पटकन. कारण आपल्याला सेशनचा पुढचा भाग पण घ्यायचा आहे. काय करतो बेटा आपण डोकं दुखलं, की कुठं हात लावतो? डोक्याला डोक्याला. ओके. पोट दुखलं की? पोटाला बरं मग पोट दुखलं की डोक्याला हात का नाही लावत? पोट दुखलं की डोक्याला हात का नाही लावत? हां? अच्छा. कधी-कधी असं होतं एखादी गोष्ट आठवली नाही, की आपण काय ॲक्शन करतो सांगा बरं? आहे ना? येस. अशी ॲक्शन करतो. का करतो? माझ्या आज्ञा चक्राला ऍक्टिव्ह होऊ दे किंवा
किंवा माझ्या स्मरण होणे हे कुठल्या चक्रामध्ये आहे? तर आज्ञाचक्र. ओके. जर का तुम्हाला एखादी गोष्ट आठवायची आहे तर तुम्हाला येथे कार्य कोणत्या चक्राने व्यवस्थित करायला हवं? आज्ञाचक्राने. असं कोण आहे की मला स्मरण व्हावं छान असं वाटते तेव्हा आहे ना मी पोटाला हात लावते. आहे कोणी आपल्यापैकी? कोणीच नाही. ज्याला आठवली पाहिजे एखादी गोष्ट तेव्हा बरोबर डोक्याला हात लावला जाते आणि बरेच जण तर पेपर लिहिताना सुद्धा असं डोक्याला हात लावून लावून लिहितात. येस, आपण काय करतो तर नकळतपणे मी या ब्रह्मांडाकडून जी ऊर्जा घेत आहे या ऊर्जेमुळे मला माहिती आहे बघा नकळतपणे तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा माझं आज्ञाचक्र योग्य प्रकारे कार्य करते येथे भ्रुकुटीवर असलेलं तेव्हा माझी स्मरणशक्ती चांगली काम करते. कळलं आहे? येस. अच्छा, आपल्याला स्टेजवर जायची भीती वाटते तेव्हा काय होते सांगा बरं? कोणी पण सांगा पटकन. एखादा कार्यक्रम असतो आणि आपल्याला भाषणामध्ये वगैरे नाव घेतलेलं असते तेव्हा स्टेजवर जायचं असतं तेव्हा काय होतं? धडधड होती, भीती वाटते. ओके, धडधड होते. धडधड कुठे होते? हृदयात. ओके. भीती यस पोटाला बरोबर. आपण पोटाला हात लावतो आहे ना कारण ना पोटामध्ये गोळा येतो बरोबर. येस. तुम्हाला माहिती आहे का पोटामध्ये गोळा का येतो? कारण आपण जी ऊर्जा घेत असतो बघा तेव्हा आपल्या आतमध्ये सगळे चक्र आहेत. सहस्त्रार चक्र, आज्ञा चक्र, विशुद्ध चक्र, अनाहत चक्र, मणिपूर चक्र, स्वादिष्ठान चक्र आणि मूलाधार चक्र हे 7 चक्र आहेत आणि हे 7 चक्र ज्याला आपण इंग्रजीमध्ये ज्याला आपण आरोग्य शास्त्रामध्ये वैद्यकीय शास्त्रामध्ये ज्याला ग्रंथी म्हटलं जाते. ओके. ज्याला पिनियल ग्रंथी, पिट्युटरी ग्रंथी, थायरॉइड ग्रंथी, हृदयस्थ ग्रंथी, ओके, ह्या ज्या ग्रंथी आहेत सगळ्या ह्या त्या चक्राशी संबंधित आहेत. ओके. आणि भीतीच्या ज्या ऊर्जा आहेत त्या भीतीच्या ऊर्जा कुठे असतात? आपल्या मणिपूर चक्रामध्ये म्हणजे पोटाजवळ जे चक्र आहे त्यामध्ये असतात. आणि म्हणून जेव्हा एखादं काम करत असताना आपल्याला भीती वाटते तेव्हा आपल्या पोटामध्ये गडगड होते. येस. आता बघा ह्या सगळ्या गोष्टींसाठी ऊर्जा कशी काम करते? ऊर्जा अशी काम करत असते जेव्हा आपण ही आध्यात्मिक ऊर्जा वरच्या सहस्त्रार चक्रामधून घेत असतो जेव्हा आध्यात्मिक ऊर्जा आपण मोठ्या प्रमाणामध्ये घेत असतो आणि या ऊर्जेचा माईक बंद. या ऊर्जेचा वापर आपण दररोज करतोच आहे. येस. मग आपलं थोड्या वेळाने ती भीती नष्ट होते. आपण स्टेजवर जातो, आपण भाषण देतो. ओके. थोड्या वेळाने डोक्याला हात लावला की आपल्याला एखादी गोष्ट आठवते. आपण पटापट पेपरमध्ये लिहितो. असंच होते. येस. म्हणजेच काय तर कळतपणे आणि नकळतपणे आपण काय केलेलं आहे तर कळत नकळतपणे आतापर्यंत आपण आपल्या आतमधल्या ऊर्जेचा आपल्या आज्ञाचक्राला ऍक्टिव्ह करण्यासाठी स्मरणशक्ती वाढवण्यासाठी नकळतपणे वापर केलाय. कळलं तुम्हाला? येस. ऊर्जा कुठे आहे? कुठून वाहते आहे? ही ऊर्जा वाहते आहे आपल्या हातामधून. आपण पोटाला हात लावला गोळा आला पोटामध्ये भीती वाटली की आहे ना पोटाला हात लावला आणि पोटाला हात लावल्यानंतर थोड्या वेळामध्ये आपण बॅलन्स झालो आणि आपण पुढचं काम केलं. ओके. यस. हेच सगळं आपण नकळतपणे केलं आहे. आपलं डोकं दुखलं आपण डोक्याला हात लावला आपल्या हातामधील ऊर्जा आपण आपल्या डोक्याला दिली आणि आपल्याला बरं वाटलं. दाढ अगदी पूर्णपणे नसेल बसली पण आपल्याला आधार मिळाला त्या ऊर्जेचा. असं झालं आहे. येस. हीच ती ऊर्जा फक्त आपण नकळतपणे वापरली आहे. एवढंच नव्हे तर आपण काय केलं आहे कधी कधी आपल्याला लाग तर आपल्या एवढंच काय केलं तर आपण आहे ना आतापर्यंत अनेकदा आपल्याला कुठं लागलं कुठं खरचटलो की मम्मी जवळ गेलो आपल्या आईजवळ गेलो आणि आईने काय केलं हाताला लागलं तर काय केलं असा हात फिरवला किंवा फुंकर मारली. ओके. आणि काय केलं आपल्या वेदना कमी झाल्या.
तुम्हाला माहितीये का, काल मी एका ताईंकडे साडी पिको फॉल करायला गेले. त्यांच्या मुलीला जखम झाली होती, पडली होती ती. आणि ती पडली आणि मला काय म्हणते, मी गेली तिथं. ती आईला त्रास देत होती. मी तिला म्हटलं, "थांब, मी 2 मिनिट आहे ना, तुला तुझं बसवून देते हां, जे दुखते आहे ना तुझं थांबवून देते." आणि मग मी तिला एनर्जी दिली माझ्या हातातून. तिला म्हटलं, "तू डोळे बंद कर. तुझ्या घरचे गणपती बाप्पांना आठव. तुझ्या घरच्या गणपती बाप्पांना बघ," म्हटलं, "तू डोळे बंद कर." आणि मी तिला ऊर्जा दिली आणि 2 मिनिटामध्ये ती म्हणते, "आई, हो का? थांबलं दुखणं?" येस, म्हणजे काय झालं आहे, तर मी माझ्या हातातील ऊर्जा तिला पुरवली. कळलं आहे? येस. तर हे बघा, ही ब्रह्मांडीय ऊर्जा आहे. तुमच्या, माझ्या, आपल्या प्रत्येकाच्या मध्ये आहे. आपण कळतपणे आणि नकळतपणे हिचा वापर केला आहे. सेम आपल्याला स्थिर करण्यासाठी, आपली स्मरणशक्ती वाढवण्यासाठी, आपल्या आतील ऊर्जा वाढवण्यासाठी, सगळ्या गोष्टींसाठी वापर केलेला आहे या ऊर्जेचा. या ऊर्जेचा वापर आपण केलेला आहे आपल्या क्षमतांचा विकास करण्यासाठी. मोठ्या विद्यार्थ्यांना हे शब्द कळतील. या ऊर्जेचा वापर आपण केला आहे आपली स्मरणशक्ती वाढवण्यासाठी. आणि आपली स्मरणशक्ती, आपल्या वर्गामध्ये काही मुलं असे असतात ज्यांना आहे ना, एक वेळ वाचलं की लगेच लक्षात येते. आणि जे काही लोकांचं असं असते, काही मुलांचं असं असते ना, त्यांना घोकणपट्टी करावी लागते. बघा, लक्षात असू द्या, या ब्रह्मांडाने प्रत्येकाला बुद्धी सारखी दिलेली आहे. फक्त तिचा वापर, आपले आई बाबा आपल्याला काय म्हणतात, हिचा वापर कर जरा. कोणाचा? आपल्या बुद्धीचा. ओके. खरं तर ना, आपल्याला वापर कशाचा करायचा असते? या ब्रह्मांडीय ऊर्जेचा. आणि आपल्याला काय करायचं असते? आपली बुद्धी कुठं आहे? इथं आहे. तर आपल्या बुद्धीपर्यंत ती ऊर्जा मोठ्या प्रमाणात पोहोचवायची असते. आणि जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ही ऊर्जा आपल्या आज्ञाचक्राला, आपल्या मेंदूपर्यंत, आपल्या सहस्त्रार चक्रापर्यंत, आपलं कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड, सगळ्यांना समजते ना? चेतन आणि अवचेतन मन, उजवा मेंदू, डावा मेंदू, या दोन्ही मेंदूपर्यंत जेवढ्या मोठ्या प्रमाणात ही ऊर्जा पोहोचेल ना, तेवढी आपली स्मरणशक्ती वाढत असते. लक्षात घ्या, प्रत्येकाला येताना आपल्याजवळ बुद्धी सारखीच आहे. आणि आपण आपल्याला मिळालेल्या, जो मेंदू मिळालेला आहे, याचा वापर आपण केवढा करतोय माहितीये ना सगळ्यांना? येस, 10% फक्त. अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी सुद्धा त्यांच्या मेंदूचा वापर किती टक्के केला होता? म्हणजे काय, तर आपल्याजवळ बुद्धी मोठ्या प्रमाणात आहे, पण तरीही आपण तिचा वापर मोठ्या प्रमाणात करत नाही. मोठ्या प्रमाणात वापर करण्यासाठी गरज आहे. मोठ्या प्रमाणात ही शक्ती, ही क्षमता, ही प्राणशक्ती, हे ऑक्सिजन ज्याला आपण म्हणूया, ते इथपर्यंत पोहोचण्यासाठी. आणि हे पोहोचण्यासाठी आपण काय करणार आहे, तर आध्यात्मिक ऊर्जा जी आपण आज रोजी घेतच आहे, पण लिमिटमध्ये घेत आहे. ही मोठ्या प्रमाणात कशी घ्यायची? ही घेणार आपल्या बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी, आपल्या इतर क्षमता वाढवण्यासाठी. या ऊर्जेचा वापर कसा करायचा, हे आपण आपल्या आरोग्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून आणि मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून शिकून घेणार. याचं टेक्निक शिकणार आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये या ऊर्जेचा वापर करून घेणार. आपल्या विद्यार्थ्यांना गरज काय आहे? विद्यार्थ्यांना गरज आहे माझ्या मेंदूचा संपूर्ण विकास व्हावा. माझ्या मेंदूचा विकास व्हावा, माझा मेंदू प्रगल्भ व्हावा, यासाठी माझी तार्किक, माझी लॉजिकल क्षमता वाढावी, माझी वैचारिक क्षमता वाढावी, माझा डावा मेंदू आणि उजवा मेंदू योग्य प्रकारे कार्य करावा. मग माझे इंट्युशन पॉवर वाढाव्या, माझी संवाद करण्याची क्षमता वाढावी, माझी निरीक्षण करण्याची क्षमता वाढावी, माझ्या ध्येयाला योग्य दिशा मिळावी. यासाठी विद्यार्थ्यांनी याचा वापर कसा करावा, हे आपण शिकणार आहे. या ऊर्जेचा वापर केल्यामुळे माझ्या आतमध्ये आत्मविश्वास निर्माण होणार. या ऊर्जेचा वापर केल्यामुळे मी खरोखर आयुष्यात काय करायला हवं, माझा माइंड कशा प्रकारे योग्य कार्य करतो, हे आपल्याला समजणार. जर का एखादी व्यक्ती, एखादा विद्यार्थी लाजाळू आहे, तर त्याचं रूपांतर धीट विद्यार्थ्यामध्ये होणार. एखादा विद्यार्थी आहे, माझ्याकडे, मी अनुभवातून सांगते आहे, अनेक विद्यार्थी शिकून गेलेले आहेत. फक्त ही जी बॅच आहे, ही स्पेशल घेणार आहे आपण विद्यार्थ्यांसाठी म्हणून. वैचारिक विकास आणि भावनिक विकास विद्यार्थ्यांचा होणार आहे. जे विद्यार्थी सरांसमोर, टीचर समोर हात वर करायला घाबरायचे, ते सहज त्यांनी हात वर करतात आणि मी करतात. म्हणजे त्यांचा आत्मविश्वास वाढतो. उत्तर अनेक वेळा येत असतं, पण सांगण्याचीच हिंमत नसते. तर
ती एनर्जी आपल्याला ह्या सगळ्या माध्यमातून येणार, सहजतेने येणार. कुठंही काही काही असं वेगळा विशेष आपल्याला करण्याची गरज लागणार नाही. आणि तुम्हाला तुमची ऊर्जा कशा प्रकारे वापरायची हे समजेल. तुम्हाला समजेल की आता माझी परीक्षा आहे, परीक्षेच्या वेळेस मी या ऊर्जेचा वापर करून माझा आत्मविश्वास पूर्णपणे कसा जागृत ठेवू शकतो. जो पेपरच्या अगोदर गोळा येतो पोटामध्ये तो कधीही येणार नाही ऊर्जेचा वापर केल्यामुळे. अनेक विद्यार्थ्यांना असं असतं की पेपरच्या वेळेस त्यांना आजारपण येतं. का येतं? तर त्याचं कारण जे आहे ते समूळ नष्ट होऊन तेथे आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी ऊर्जा आपल्याला मदत करणार आहे. माझीच प्रतिमा काय म्हणूया आपण व्यक्तिमत्व विकास मला मी कसा हवा आहे, एक विद्यार्थी म्हणून, एक मुलगा म्हणून, एक मुलगी म्हणून, ओके, एक मित्र म्हणून, एक मैत्रीण म्हणून मी कशी हवी आहे, हे मी स्वतःला सिद्ध करणार या ऊर्जेच्या माध्यमातून. म्हणजे ना आपण त्यामध्ये वेगवेगळ्या टेक्निक घेणार आहे, पॉवर बॉल घेणार आहे व्यक्तिमत्व विकासासाठी. माझं स्वतःविषयी जे मत आहे ते सुद्धा इतरांचं माझ्याविषयी व्हावं. स्वतःमधला विश्वास वाढला ना की हे जगाचा आपल्यावरचा विश्वास वाढतो. लक्षात घ्या. आपण जग बदलायला जाणार नाही. तुम्ही या रेकी सोबत जोडल्यामुळे तुमचे सर, तुमचे मित्र, तुमचे पालक यांच्यामध्ये बदल होणार नाही किंवा तुमच्या नोट्स वेगळ्या होतील असं नाही. काय की आता माझा आहे ना, अनेक जण काय म्हणतात माहितीये का तुम्हाला, मॅडम आम्ही आहे ना रेकी सोबत जुडलो ना, काय होतं माहितीये का, आम्ही जो अभ्यास केला ना तोच पेपरमध्ये येतो. तुम्ही जो अभ्यास केला तो पेपरमध्ये नाही येत. तुमची क्षमता वाढते की काय येऊ शकते पेपरमध्ये, हे समज तुमची वाढते. कळलं आहे? येस. आणि अनेक वेळा असं होते की विद्यार्थी सगळा अभ्यास करतात आणि म्हणतात ना मॅडम आम्ही जो अभ्यास केला तोच पेपरमध्ये आला. कारण पेपरच्या वेळेस बरोबर त्यांना त्या सगळ्या गोष्टी आठवतात. त्यांच्यामधला तो विश्वास वाढतो. फक्त लक्षात असू द्या की मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटमध्ये सांगितलं आणि म्हणून असं होते असं नाही. तुम्हाला अनुभव घ्यावा लागेल. मी सांगते म्हणून विश्वास ठेवायचा नाही. तुम्हाला एक एक गोष्ट करायची आहे आणि त्याचा अनुभव घ्यायचा आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी अनेक विद्यार्थ्यांनी सांगितलेल्या अनुभवातून तुम्हाला सांगते आहे. काही विद्यार्थी मानसिक ताण यायचा आणि त्या मानसिक ताणामुळे दरवर्षी त्यांचा चष्मा वाढायचा. चष्म्याचा नंबर लक्षात घ्या. मी असं नाही म्हणत आहे की अनुवांशिकतेमुळे आलेला चष्मा, असं नाही म्हणत आहे. तर काय, तर स्ट्रेसमुळे, मानसिक ताणामुळे लागलेला चष्मा अनेक विद्यार्थ्यांचा निघालाय. खोटं वाटत असेल ना तर आपल्या युट्यूबला आपण व्हिडिओ टाकलेले आहेत बघा. कुठलीच गोष्ट जेव्हा या व्यासपीठावर बसली जाते, या ऊर्जेच्या माध्यमातून तुमच्यासोबत संवाद साधला जातो ना, तेव्हा कुठलंच एवढंही खोटं किंवा आहे त्यापेक्षा लंब लावला जात नाही. कदाचित आमच्या विदर्भाची भाषा सगळ्या लोकांना समजेल किंवा नाही समजेल मला माहिती नाही, पण आपण आहे ना तुम्हाला थोडंसं समजून घ्यावं लागेल. पण एवढं मात्र नक्की की तुम्हाला जे काही दिलं जाईल ना ते तेवढंच शास्त्रशुद्ध पद्धतीने दिलं जाईल. ऊर्जा म्हणजे काही कुठेही जादूटोणा नाहीये, कुठेही भूतप्रेत बाधा नाहीये, कुठेही आत्मा वगैरे या गोष्टीशी काहीच संबंध नाही. ओके. काही लोकांना असं वाटते बाबा काय असेल, काहीच नाहीये. अरे विज्ञान आहे सगळं. स्वामी विवेकानंदांनी ध्यान केलं होतं माहितीये ना, आणि सगळ्यांना स्वामी विवेकानंदांचा आदर्श आहे. स्वामी विवेकानंद विद्यार्थी म्हणून आणि एक योगी म्हणून कसे होते सगळ्यांना माहिती आहे. आपल्या विद्यार्थ्यांना विवेकानंदांचं नरेंद्र हे नाव होतं लहानपणी. त्यांचे धडे आहेत आपल्या बुक मध्ये आहेत ना. यस. तर स्वामी विवेकानंद सुद्धा ध्यान करायचे. आपण काय करणार आहे, आपण ध्यानच करणार आहे. त्या फक्त काय करणार आहे, ध्यान करणार आहे. ते ना ते ध्यान करणे म्हणजे काय, तर एका आध्यात्मिक ऊर्जेसोबत आपण जोडणे, ज्यासोबत आपण ऑलरेडी जुडलेलो आहे, फक्त मोठ्या प्रमाणात जोडणे. आज जर मी थेंब 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 ऊर्जा घेत असेल तर मी मोठ्या प्रमाणात ऊर्जा घेणे, बस हा याचा अर्थ आहे. आणि माझ्या भावना, माझा विचार याचा मी समन्वय साधणे या माध्यमातून, कशाच्या, त्या आध्यात्मिक ऊर्जेच्या माध्यमातून. आध्यात्मिक ऊर्जेच्या माध्यमातून मी स्वतःचा विकास करणे. तुम्हाला माहिती आहे का की अगदी क्लास 1 ऑफिसर्स असतात त्यांच्यासाठी ध्यान वर्ग शासनच आयोजित करत असते. एवढंच नव्हे तर जे मोठे विद्यार्थी आहेत,
जे स्पर्धा परीक्षा देतात ते विद्यार्थी नियमित ध्यानधारणा करत असतात, कारण त्यांच्या बौद्धिक क्षमतेचा विकास व्हावा यासाठी. पण जर का या गोष्टीची सवय आपल्याला लहानपणापासून लागली तर किती या गोष्टीचा फायदा होईल. आपल्याकडे अनेक विद्यार्थी आहेत की ज्यांना टेन्शन यायचं परीक्षेच्या वेळेस ते आता सहजतेने पेपरला जातात. कारण काय? कारण पेपर बद्दल असलेली भीती पूर्णपणे निघून गेलेली आहे आणि तेथे सकारात्मक ऊर्जांनी तेथे काम केलेलं आहे. विद्यार्थी दशेमध्ये आहे कुठं या वयामध्ये बऱ्याच वेळा 8वी 9वी 10वी पासून काय होत असतं तर हार्मोन्स चेंज होतात. अनेक वेळा मुलींना आता लवकरात लवकर वयामध्ये येण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. तर त्यासाठी सुद्धा जो त्रास होतो त्या सगळ्या गोष्टीची शरीराची क्षमता तयार व्हायला हवी, ही सुद्धा ऊर्जा आपल्याला मदत करणार आहे. आणि सहजतेने आपण त्या दिवसामध्ये सहज राहू, सहज. जे अनेक विद्यार्थी शाळेमध्येच जात नाही आहेत किंवा अनेक अडचणींना सामना करतात. खरोखर मी काही खोटं सांगत नाही. अनेक विद्यार्थ्यांना या त्रासामधून सुद्धा सहजपणे मुक्तता मिळालेली आहे. मग तो PCODचा असो किंवा मग आणखी काही असो. म्हणजेच काय तर मनाच्या एकाग्रतेपासून, आपल्या विचारांवर ताबा घेण्यापासून आणि आपल्या शारीरिक विकासासाठी, आपल्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुद्धा आपण ऊर्जेचा वापर सहजतेने करू शकणार आहे. अशी ही ऊर्जा. आणि आता तुमचा काही प्रश्न असेल तर नक्की मला विचारू शकता. मी तुम्हाला अनम्यूट करते. पण ना आपलं बोलणं झालं की माईक बंद करायचा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं आता. बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न आहेत. हो, पालक वर्ग सुद्धा प्रश्न विचारू शकतात. काय अडचण नाही. अलो आहे तुम्हाला. तुम्ही माईक ऑन करू शकता. तुमच्या मनात काही प्रश्न असेल तर नक्की विचारा. फक्त लवकर लवकर विचारा. अरे, प्रश्नच नाही. पालक प्रश्न विचारत नाही, विद्यार्थी प्रश्न विचारत नाही. खूप साऱ्या टेक्निक आहेत बघा. मी टेक्निक काय काय शिकवणार आहे हे नाही सांगू शकत. ओके, पण तुम्हाला बदल काय होणार हे नक्कीच सांगते. वेळेचा प्रश्न. ओके, तर वेळ आपण संध्याकाळच्या सेशनची 7 ते 7:45 असा वेळ राहणार आहे. 30 सेशन होतील. मे बी एखादं सेशन कमी जास्त झालं तर आपण रविवारच्या दिवशी थोडासा वेळ वाढवून घेऊया. म्हणजे विद्यार्थ्यांना पुढे परीक्षा आहेत त्यामुळे. बरं. पर्सनलवर मेसेज आलेले आहेत की मॅडम विद्यार्थ्यांच्या परीक्षा आहेत बघा. आपण 40 मिनिट आहे ना कुठेही घालवतो. ओके, कुठेही जातात. विद्यार्थ्यांचे 40-45 मिनिट तसेच जातात. तर तो वेळ वाचवा आणि सेशन करा. नक्कीच याच परीक्षेमध्ये तुम्हाला त्याचा रिझल्ट दिसेल. सेशनमध्ये थोडंसं मेडिटेशन होणार आहे. या मेडिटेशनचा उपयोग विद्यार्थ्यांना होणारच. आता ज्या अभ्यासाला विद्यार्थ्यांना 2 तास लागतात तोच अभ्यास विद्यार्थी सहजतेने 1 महिन्यानंतर 1 तासात सहजपणे करू शकणार आहे. अनेक विद्यार्थ्यांचा अनुभव आहे. कारण त्यांचं एका जागेवर लक्ष लागेल ना, त्यांचे चक्र बॅलन्स होतील. यामागचं शास्त्रीय कारण आहे चक्र बॅलन्स होणे. काही असं वेगळं नाही आहे. मी वारंवार सांगत असते आध्यात्मिक ऊर्जेचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून आणि आरोग्यशास्त्रानुसार कसा वापर करायचा हे आपण शिकणार आहे. विचार मुलांचे पूर्णपणे बंद नाही होणार. नाही, पूर्ण बंद नाही होणार. या जगामध्ये शेवटपर्यंतही कोणाचेच विचार पूर्ण बंद होत नाही. आपण अगदी शेवटी जाईपर्यंतही आपले विचार सुरू राहत असतात. फक्त विचारांची संख्या आपण कमी करणार आहे. ओके, स्थिरता विद्यार्थ्यांमध्ये येणार, एवढं लक्षात. मला सगळे चॅट बॉक्सलाच पर्सनल मेसेज येऊन राहिले. याचा अर्थ तुम्हाला अनम्यूट करता येत नाहीये का? हो ना, करता येते. अलो आहे. खरोखर प्रश्नच नाही. हा, बोला जयमाला ताई. काय म्हटलंय कोणी? हा, आत्मा नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते. मॅम माझं तर ना रिलेशनशिप मध्येच खूप प्रॉब्लेम चाललेले आहे. हं? रिलेशनशिप बद्दल नाही का?
मिस्टरांबद्दल मध्ये बदल. नाही, एक मिनिट जय मला ते हा प्रश्न विद्यार्थ्यांचा नाही आहे. रिलेशन साठी जो सेशन आहे तो मोठ्यांच्या सेशन मध्ये, विद्यार्थ्यांच्या सेशन मध्ये नाही. ओके आज विद्यार्थ्यांचंच आहे ना? हा 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 हो, Personal- माझे पण मुलेले आहेत. हो, मग त्यांनी पण त्यांचा क्लास 8 वाजता सोडतं मॅम, 8:30 वाजता ते घरी येते ते. मग प्रॉब्लेम यायला लागले ना, की क्लासचं टायमिंग. नाही, आपला सेशन 7 ते 7:45 हाच वेळ डिक्लेअर झाला. कारण काय आहे की अनेक विद्यार्थी आणि जर काय फार झालं तर आपण सकाळच्या वेळेस सेशन घेऊ शकतो. सकाळचं त्यांचं 7 वाजताचं स्कूल आहे आणि येते त्यांनी 1-1:30 वाजता वाजते घरी यायला. मग दुपारचा वेळ असतो. सगळ्या विद्यार्थ्यांना नसेल ना दुपारचा वेळ. हो. ओके मी एक ग्रुपची लिंक देते तुम्हाला, तुम्ही ग्रुप जॉईन करून घ्या. आपण सर्वांचा मिळून वेळ ठरवूया. ओके मॅम. काय म्हणता अनिता गायकवाड? तुमचे माईक सुरू करता तुम्ही आणि बोलत नाही. हा बोला अनिता ताई, माईक सुरू केलाय. नाही, टायमिंगच विचारायचा होता. झालं क्लिअर. सध्या तरी असं ठरवलेलं आहे की संध्याकाळी 7ची वेळ घेऊया. हा. आणि जर सगळेच विद्यार्थी दुपारी फ्री असतील तर दुपारचा वेळ मग आपण मला अरेंज करावा लागेल. करूया. ठीक. पण मग कसं आहे बऱ्याच जणांची पूर्ण वेळ शाळा असते. बोला माया ताई. मॅडम संध्याकाळचीच वेळ बरोबर आहे. संध्याकाळचीच वेळ ठेवा, कारण माझ्या मुलाला दिवसभर वेळ नसतो. आता असा आणि तो प्रश्न सकाळी 6:15 येस हे बघा असा प्रश्न येणारच आहे. बघूया आपण, नाहीतर मग 2 बॅच करूया. एक सकाळची करूया आणि एक दुपारची करूया. काय होते ते करूया. मी ग्रुपला मी आता चॅट बॉक्स मध्ये लिंक पाठवते. हे दुपारी कितीची बॅच ठेवणार जर ठेवाल तर? दुपारचा प्रश्न काय आहे ना ताई, 2 नंतरची बॅच ठेवता येईल आपल्याला. 2 वाजता नंतरची जर ठेवली तर. पण आता कसं आहे, जर सकाळची ठेवली तर मग संध्याकाळचा प्रश्न येईल. सध्या आपण ग्रुप जॉईन करून घेऊया आणि मग बघूया काय आहे तर. ओके मॅम आत्मा नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते बेटा. मॅडम ऐका ना. मॅडम 7 वाजेचाच टाइम एकदम करेक्ट आहे, कारण की क्लासेस वगैरे असतात अभ्यासाचे म्हणून, आणि स्कूल सुद्धा. प्रज्ञा ताई. नाही, ऍक्च्युली कसं आहे, सिद्धूची ट्युशन असायची किती 4 नाही 5:30 ते 6:30 7, पण आता त्यांचा टाइम बदललाय 6 ते 8. आपलं सेशन तोवर संपतंय. बघा आता असं सगळ्यांचाच प्रश्न येणार आहे. म्हणून मी काय म्हणते, आपण आहे ना ग्रुप जॉईन करून घेऊया आणि मग वेळ सगळ्यांच्या हिशोबाने ठरवूया थोडीशी. ठीक आहे, चालेल. पण एवढं लक्षात घ्या, अगदी प्रत्येकाच्याच म्हटल्यानुसार वेळ नाही होणार. कोणाला ना कोणाला ऍडजस्टमेंट करावीच लागणार आहे. ओके आणि आपण रेकॉर्डिंग टाकणार आहात का मॅडम? मग समजा नाही अटेंड त्याला करता. बच्चे आहेत बघा प्रज्ञाताई, मला आपण ज्याप्रमाणे आपल्या सेशन मध्ये जास्त लोक असतात तसं या छोट्यांच्या सेशन मध्ये जास्त लोक नाही घेता येतील ना. मला लिमिटच ठेवावी लागेल. त्या हिशोबाने आपण 2 बॅच सुद्धा करू शकतो. सध्या तुम्ही ग्रुप जॉईन करून घ्या फक्त. ओके ओके, चालेल. अच्छा, काही प्रश्न आहे का विद्यार्थ्यांना? ह्या विद्यार्थ्याला सांगतो. आणलं दूध? विद्यार्थ्यांना काही प्रश्न? हा, मेडिटेशन किती वेळाचं असेल? यस, विद्यार्थ्यांसाठी मेडिटेशन जास्तीत जास्त हे बघा 5 मिनिट, 10 मिनिट, 15 मिनिट आणि बस 15 मिनिटाच्या वर 15 ते 18 मिनिटाच्या वर एकही मेडिटेशन नसेल. छोटे छोटे मेडिटेशन आणि खूप छान मेडिटेशन असणार आहे तुमच्यासाठी, छोटे छोटे आणि छान. आणि सोबतच तुम्ही मोठे झाल्यानंतर करण्यासाठी आपले रेकी फर्स्ट, सेकंड, थर्डचे मेडिटेशन सुद्धा तुम्हाला दिले जातील. ओके, तुम्हाला नंतर किंवा सोबतच दिले जातील, पण तुम्हाला ते आत्ता करण्याची गरज नाहीये. तुम्हाला वाटल्यास तुम्ही ते ठेवू शकता जवळ. सिम्बॉल, यस, 1ल्या डिग्रीचे, 2ऱ्या डिग्रीचे, 3ऱ्या डिग्रीचे सर्व सिम्बॉल विद्यार्थ्यांना दिले जातील. यस, शक्तिपात सुद्धा 3ऱ्या डिग्री पर्यंत 3 शक्तिपात होतील. त्या लेवलनुसार नेल्या जाईल. फक्त ज्याप्रमाणे आपल्या सेशन मध्ये तेवढे मेडिटेशन आणि त्या सगळ्या गोष्टी तशा नाही राहतील. यांचा अभ्यास यांच्या हिशोबाने राहणार आहे.
स्वतःच्या कलागुणांचा कसा विकास करावा, माझ्या शैक्षणिक प्रगतीसाठी मी रेकीचा उपयोग कसा करावा, स्मरणशक्तीसाठी कसा करावा, माझ्या पेपरसाठी कसा करावा, माझ्या सुरक्षेसाठी कसा करावा, विद्यार्थ्यांच्या दैनंदिन आयुष्यामध्ये त्यांनी कसा वापर करावा, मुलाखत देताना कसा वापर करावा, या सगळ्या गोष्टी येते येतील. ओके. येथे आपले जे मोठ्या लोकांचे जे विषय आहेत ते विषय विद्यार्थ्यांना नाही. ठीक आहे. अशा प्रकारे आपलं सेशन राहणार आहे. मी एक ग्रुपची लिंक देते आणि तुम्ही ते जॉईन करून घ्या. कोणत्याही सेशन मध्ये विद्यार्थी बोर झाले असं होणार नाही. तुम्हाला दररोज एक कृती सांगितली जाईल करायला. छोटीशी काय असेल ना, पण तुम्हाला मजा येणार आहे. ओके. दुसरं, तुमचं रोज एक मेडिटेशन घेतलं जाईल आणि रोज एक छोटं सेशन घेतलं जाईल. विशेष म्हणजे तुमचं भरपूर ऐकून घेतलं जाईल. चालेल ना? येस, तुम्हाला बोलायला जास्त संधी मिळणार आहे. इथं मी बोलते आणि पुन्हा एक महत्वाचं की पालक वर्गांना मध्ये मध्ये करता येणार नाही. जर का तुमचा विश्वास आहे ना, तर तुम्ही तुमच्या मुलांना बिनधोकपणे सोडा तेवढं 45 मिनिट. तुमच्यासाठी आठवड्यामधून एक सेशन असं असेल की पालकांसह विद्यार्थी. कधी? आठवड्यामधून एक दिवस. ओके. कारण कसं असते, काय शिकवलं मला माहितीये. तुमची मुलं तुम्हाला म्हणतात की मम्मी जा मेडिटेशनला बस, मम्मी जा मेडिटेशनला बस. का म्हणत होते तुमची मुलं तुम्हाला? अनेक जणांची मुलं त्यांना पहिले मेडिटेशनला बसाय तू असं म्हणत होते. का माहितीये का? त्यांना रडकी मम्मी नको होती. ओके. त्यांना हसरी मम्मी हवी होती. त्यांना आपल्या मम्मीमध्ये खूप बदल हवा होता. येस. आता ना, पण ना तेव्हा आपण काय म्हणायचो, मी मेडिटेशन करते आहे पण आहे ना तू बाहेर जा. असं म्हटलं आपण आपल्या मुलांना. आपल्या सेशन मध्ये अनेकदा मुलांना बसू दिलं का? नाही. तसंच त्यांच्या सेशन मध्ये तुम्हाला बसायला परमिशन नसेल. ओके. बस असेल. आणि हो, पुन्हा एक महत्वाची गोष्ट, आमच्या सेशन मध्ये काय झालं हे आम्ही पालक वर्गांना सांगूच याची गॅरंटी नाही. तुम्ही बदल बघायचा. ओके. हा. कारण जे सिक्रेट असेल ते सिक्रेटच राहणार आहे. तेवढा विद्यार्थ्यांना माझ्यावर विश्वास बसला पाहिजे आणि सगळ्याच्या सगळ्या रेकॉर्डिंग मिळतील असं नाही. ज्या गरजेच्या आहेत त्या रेकॉर्डिंग मुलांना मिळणार, कारण त्यांच्याजवळ सगळ्या गोष्टींचा फक्त त्यांचा स्क्रीन टाइम कमी करणे हे आपल्याला गरजेचं आहे. आणि मग मी खूप साऱ्या रेकॉर्डिंग दिल्या तर तो स्क्रीन टाइम त्यांचा वाढेल. लक्षात येते तुमच्या? येस. आपल्याला त्यांना नोट्स काढून देणार आहे ते, आणि नोट्स सुद्धा त्यांच्या फक्त सेशन पुरत्याच असतील. विद्यार्थ्यांच्या नोट्स सेशन पुरत्याच असतील. नंतर त्यांना त्या नोट्सवर अभ्यास करायचा नाहीये. जेव्हा केव्हा गरज पडली तेव्हा त्यांनी फक्त नजर फिरवली तरीही त्यांना अनेक साऱ्या गोष्टी समजतील. बोला, कोणीतरी मला बोलायचं टाकलं आहे. कोणाला बोलायचं आहे ते? हा, मुपडे ताई बोला. माईक सुरू. नाही, मुपडे ताई आवाज नाही येत आहे. आवाज नाही येत आहे का मॅडम? आता बोला. हॅलो. हा बोला. मी क्लास नाही केले, पण माझ्या मुलीसाठी मला क्लास लावायचं होतं, तर मग त्याची माहिती कशी देते, म्हणजे फी किती राहणार आहे किंवा 7 वाजताचं सेशन असणार आहे. आताच माहिती दिली सगळी. आणि हे बघा, मी आहे ना चॅट बॉक्स मध्ये लिंक टाकते आहे ग्रुपची, तुम्ही ग्रुप जॉईन करून घ्या. मी फी कधीच जाहीरपणे सांगत नसते, कारण आपली फी अगदी काय म्हणूया आपण, सेवा म्हणून असते फक्त. त्यामुळे अडचणी येतात मग नंतर बाहेरच्या जगामध्ये. सगळ्यांना माहिती आहे आपण सेवा म्हणून रेकी शिकवत असतो. आणि हे सुद्धा जे काही आहे ना, हे आपल्या ग्रुपमधल्या अनेक जणांना बदल वाटला. विद्यार्थ्यांचे फीडबॅक पाहिले म्हणून अनेक जणांची मागणी होती की मॅडम विद्यार्थ्यांसाठी स्पेशल बॅच घ्या. आणि सगळ्यांना माहिती आहे की आपण मोठ्या विद्यार्थ्यांची बॅच सोडून विद्यार्थ्यांसाठी हा जो वेळ काढतोय ना, हा फक्त आणि फक्त एक सेवा म्हणून काढते. तुम्हाला कळेलच. थँक्यू मॅम. तुम्ही सेशनला येसाल तेव्हा तुम्हाला सगळं कळेल. इथं सांगून आणि फक्त स्वतःची वावा. मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात. मी असं म्हणजे कसं आहे, माझं लहान बाळ आहे त्यामुळे मी तुमचा कोर्स करू शकले नाही. नंतर मला करायचंय,
पण नक्की. सध्या माझ्या मुली आहेत त्यांच्यासाठी करायचे. 5वी पासून पुढच्या पाहिजे पण मुली हा ताई. हो हो चालते मॅडम. येस हा. बघा मी सुरुवातीला मी अभ्यास बोल बेटा. सुरुवातीला मी अभ्यास करताना माझी जास्त वेळ स्थिर बसता येत नव्हतं, तर मी रेकी करायला लागल्यापासून असं जास्त वेळ अभ्यास करू शकते. आणि आधी डोकं पण दुखायचं जास्त थोडा वेळ अभ्यास केल्यावर. आणि रेकी केल्यापासून ते डोकं दुखणं पण म्हणजे असं गेले, स्ट्रेस वगैरे पूर्ण व्यवस्थित झालंय आणि सकारात्मक विचार यायला लागले, कॉन्फिडन्स वाढलाय माझा. असं मी करू शकते व्यवस्थितपणे, लक्षात राहते माझ्या, असं स्मरणशक्ती पण व्यवस्थित झाली एकदम. खूप छान. खूप छान. आपली ही हिचं नाव काय आहे ग आपली लाडकी माझी नाव मम्मीच्या नावावर बसली आहे ती पण आज. हा तूच हा. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आवाज येतोय माझा व्यवस्थित? Yes. आता मी 2nd डिग्री पर्यंत माझा प्रवास पूर्ण झालेला आहे. 3rd डिग्रीचा प्रवास माझा सुरू आहे, म्हणजे मेडिटेशन वगैरे हे सगळं सुरू आहे. आणि आता मी म्हणजे माझ्या विद्यार्थीच्या ह्याच्यामधली मी माझा अनुभव सांगते आणि जे जनरली आपण सगळे फेस करतो ना, त्या पण गोष्टी सांगते, की म्हणजे आपल्याला काय होत राहतं ना, की भीती असते, की पुढे जाण्यासाठी. नंतर ना आपण अभ्यास करत असताना आपलं कॉन्सन्ट्रेशन नाही राहत. अजून विचार येत राहतात, भीती राहते. असं वाटतं की कॉम्पिटिशनला खूप सारी मुलं आहेत. आणि आता जनरली कसं झालंय, की आपण असा विचार करतो, की खूप कॉम्पिटिशन आहे. कोणत्या पण फील्डमध्ये जायचं झालं तर कॉम्पिटिशन आहे. पण असं नाहीये, की कॉम्पिटिशनमध्ये जरी 10,000 लोकं जरी असली, तरी ते स्थिर असतात असं नाही. ते भरकटलेले असतात. आपल्याला त्या कॉम्पिटिशनमध्ये टिकून राहायचं आहे. आपल्याला छान म्हणजे स्वतःवरती फोकस करायचा आहे, स्वतःच्या स्किल इम्प्रूव्ह करायचं आहे. तर आपण आपले कॉम्पिटिशन ना जगासोबत नाहीये, फक्त स्वतःसोबत आहे. मग आपण स्वतःला इम्प्रूव्ह करायला आपल्याला ही रेखी ऊर्जा खूप म्हणजे खूप मदत करते. आपली भीती राहत नाही. नंतर आपला कॉन्फिडन्स वाढतो. आता म्हणजे माझा स्वतःचा पहिला कॉन्फिडन्स आणि आताच्या कॉन्फिडन्स लेव्हलमध्ये खूप म्हणजे खूप फरक आहे. हे सगळ्यांनी रेकी फॅमिली सगळ्यांनी अनुभव घेतलाय माझ्या ह्या गोष्टीचा. आणि म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी खूप चांगल्या आहेत. आणि अजून एक काय राहतं आपल्या विद्यार्थ्यांमध्ये, की आपण स्वतःच्या विचारांवरती स्थिर नाही राहत. म्हणजे आपल्याला जरी कुठल्या क्षेत्रात जायचं असेल, तर आपण स्वतःचं करिअर स्वतः नाही डिसाईड करू शकत, कारण की आपण स्वतःच इम्बॅलन्स असतो. आपण स्वतः स्थिर नसतो. मग आपल्याला काय करायचं आहे, काय नाही करायचं ह्याच्यासाठी आपण दुसऱ्यांचा विचार घेत राहतो. मग त्यामुळं मग आपलं सगळं म्हणजे थोडं ट्रॅक चुकीचा होतो. मग ह्या गोष्टी जर आपल्याला स्थिर करायच्या असतील, पुढे आपल्याला खूप जास्त फायदा घ्यायचा असेल ना, तर रेखी म्हणजे खूप आपल्याला मदत करते. आपण स्वतःला ओळखू लागतो. आपल्यासाठी काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, ह्या गोष्टी आपल्याला समजायला लागतात. की ज्या मला आता माझ्या करिअरच्या एंड पॉइंटला समजल्यात. पण मी करिअर आता म्हणजे रेखीनं मला हे जाणीव करून दिली, की तू इथं करिअर नको स्टॉप करू, तू अजून घेऊ शकते पुढं. माझ्यासाठी काय योग्य आहे हे मला ह्या रेखीमधून म्हणजे मी मला ओळखलंय, की कोण आहे. हे मला रेखीमुळे. त्यामुळे ना मी सगळ्या विद्यार्थ्यांना म्हणेन, की तुम्ही खूप म्हणजे खूप लकी आहेत, की तुम्हाला आत्ता ह्या वयामध्ये काय पण एज असेल तुमचं, तुम्ही कोणत्या पण स्टँडर्डला असाल, की तुम्ही इथून पुढे कसे जायचं, काय करायचं. असं नाही की म्हणजे फक्त आपण मोठं व्हायचं, पण आपल्यासाठी जे काही योग्य आहे त्या गोष्टीतून आपण मोठं होणार आहोत. आणि म्हणजे खूप फायदा होणार आहे ह्या गोष्टीचा. आणि आता पण आणि पुढं पण तुम्हाला. त्यामुळं म्हणजे माझ्याकडे बघून माझा अनुभव घेऊन तर मी सांगते, की म्हणजे खूप बेस्ट आहे. आणि ना ह्याच्यामध्ये मंजुश्री मॅडमचं तर मी खूप म्हणजे खूप असे माझे आदर्श गुरु आहेत मॅडम. म्हणजे खूप मदत झाली. त्यामुळे मी रेखीचे, मंजुश्री मॅडमांचे सगळ्यांचे खूप मनापासून आभार मानते. खूप छान. थँक्यू बेटा. थँक्यू. आता हे नेमके याच बॅचला आहेत ना, म्हणून हे विद्यार्थी हजर आहेत. जे विद्यार्थी जुने शिकून गेले ते कुठं माझ्या हाती लागतात. ते आता गगन भरारी घेत आहेत. नक्कीच तुम्ही बघा. प्रणाली नागपुरे हिचा एक व्हिडिओ आहे. नाव लिहून घ्या वाटल्यास. आपल्या ग्रुपला YouTube चॅनलला टाकलेला आहे. अश्विनी पाटील आहे का ग? अश्विनी पाटीलचा आहे का टाकलेला आपण? मला वाटते बहुतेक. मी वाटल्यास तुम्हाला टाकेल. विद्यार्थ्यांचे व्हिडिओ आपल्या ग्रुपला टाकेल. खूप छान रिस्पॉन्स आहे विद्यार्थ्यांचा पण आलेला. खूप छान. जिथे मी इंटरव्ह्यू द्यायला जात असताना मला घाबरल्यासारखं होते.
मला भीती वाटते आणि मॅडम माझा कॉन्फिडन्स तिथं लूज व्हायचा. आता तिथे मी आत्मविश्वासाने माझी मुलाखत पूर्ण करू शकते आहे. हा एक फीडबॅक आहे खूप चांगला विद्यार्थ्यांचा. पण छोट्या विद्यार्थ्यांनाच काय तर मोठ्या विद्यार्थ्यांना शेवटपर्यंत ऊर्जा मदत करते. स्वतःच्याच आतमध्ये असलेल्या ऊर्जेचा नव्याने शोध घेणे, माझ्याच आतमध्ये असलेल्या ऊर्जेचा मी पुरेपूर वापर करणे, हे शिकणे म्हणजे रेकी शिकणे. आणि नक्कीच या सगळ्यांनी लिंक मध्ये ग्रुपची लिंक दिलेली आहे किंवा युट्यूबला जे विद्यार्थी आता व्हिडिओ बघतील त्यांच्यासाठी सुद्धा पालक वर्गांनी नक्कीच विचार करा. आणि काय आहे माहितीये का, बघा जबरदस्ती कोणी कोणालाच करू शकत नाही. मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये एकच असते की बघा आम्हाला त्या प्युअर सोलला आमच्याकडे आकर्षित होऊ द्या ज्यांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आम्ही माध्यम होऊ. बस. अनेक विद्यार्थ्यांनी अनुभव घेतला, तुम्ही सुद्धा अनुभव घ्या. आणि ऊर्जा का वाया जाणार आहे? नाही, ती तुमच्यासाठी एक शिदोरी म्हणून राहणारच आहे. आता तुम्ही जर का ऊर्जेसह एकरूप झाला तर आयुष्यभर ही ऊर्जा तुम्हाला मदत करणार आहे. असं नाहीये की बाबा मध्ये मी मेडिटेशन सोडलं आता माझ्यासाठी रेकी ऊर्जा ही ब्रह्मांडी ऊर्जा काम करत नाही. नाही, या ब्रह्मांडाकडे जसे तुमचे आई बाबा कायम तुमच्या सोबत असतात, आपले आई वडील कायम आपल्या सोबत आहेत. यस, कधी आपण चुकतो, कधी आपण राग भरतो आणि कधी आपण उत्कर्ष करतो. त्या प्रत्येक क्षणामध्ये आई वडील आपल्या सोबत आहेतच. यस, कारण तो आई वडिलांचा आशीर्वाद आहे. आणि आणि आपले आई वडील हयात असोत किंवा नसोत तरीही त्यांचा आशीर्वाद आपल्यासोबत असतोच, या भावनेसह आपण कायम असतो ना. तर रेकी म्हणजे काय, ऊर्जा म्हणजे काय, तर या ब्रह्मांडाचा आशीर्वाद आहे जो आपल्या सोबत कायम राहणार आहे, कायम राहतो. असं आहे बघा, फक्त एवढं होणार आहे, विद्यार्थी मिक्स असतील, 5वी पासून विद्यार्थी असतील पुढचे, तर थोडंसं सेशन सगळ्यांना समजून घेत घेत पुढे जाईल. काही सेशन छोट्यांचे असतील, काही सेशन मोठ्यांचे असतील, पण तुम्ही तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर या ऊर्जेचा वापर कसा करणार हे आपण इथे शिकवणार आहे. तर या नक्कीच रेकी शिका, सामर्थ्यवान व्हा, तुमच्याच ऊर्जेचा नव्याने शोध घ्या. आत्मा नमस्ते सगळ्यांना. आत्मा नमस्ते. नमस्ते मॅडम. नमस्ते. आत्मा नमस्ते. नमस्ते मॅडम. नमस्ते मॅडम.